नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. वाईट काळ, वाईट वेळ सांगून येत नसते. अनपेक्षित घटना घडतात, पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अंदाज लावता येतो. ग्रहांच्या युतीमुळे, अस्त झाल्यामुळे काहींना सकारात्मक तर काहींना नकारात्मक अनुभव येत असतात. 15 मार्च 2026ला मीन राशीत शनी सूर्य युती होत आहे. ही युती एप्रिल मध्यापर्यंत असेल. काहींना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल तर काहींना अनुकूल. मेष, कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. घाई गडबड नको. करिअरच्या क्षेत्रात अडचणी निर्माण होतील. वैवाहिक जीवनात चढ उतार जाणवतील. आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढे जा. सिंह, आत्मविश्वासात कमतरता निर्माण होईल. मोठे निर्णय टाळावेत. आर्थिक नुकसान टाळता येईल. नोकरी सोडण्याचा विचार करू नये. कुसंगतीपासून दूर राहावे. तूळ, शत्रूंचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. आंधळा विश्वास ठेवू नये. विश्वासघात होईल. आर्थिक परिस्थिती बिकट होईल. खर्च टाळावेत. वृश्चिक, तणावपूर्ण आठवडा आहे. जवळची व्यक्ती विश्वासघात करेल, त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत अथवा टाळावेत. नोकरीत चिंता निर्माण होईल. आरोग्याचा त्रास वाढेल. विश्रांती घ्या. धावपळ टाळावी. मकर, हा आठवडा आपल्यासाठी ऊर्जावान आहे. ठरवलेली कामे पूर्ण होतील. समाजात आदर सन्मान वाढेल. आर्थिक प्रश्न सुटतील. वातावरणात लक्षणीय बदल होतील. कुंभ, प्रवासात सावधगिरी बाळगावी. मौल्यवान वस्तू हरविण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे. कुठेही स्वाक्षरी करू नये. न्यायालयीन वाद मिटतील. आर्थिक स्थिती सुधारेल. अशा प्रकारे मेष, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर व कुंभ राशींसाठी आव्हानात्मक आठवडा आहे. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.